तर नमस्कार मंडळी, मी वृत्ती. आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी आणि सुपर यम्मी अशी पालक दाल खिचडी. प्रॉपर एकदम तुपामध्ये खूप यम्मी बनलेली होती. तर चला बघूया. तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, जिरं आणि बारीक चिरलेला लसूण घातलेला. लसूण खूप घालायचा आहे, खूप छान टेस्ट येते. लसूणच मेन इम्पॉर्टंट आहे. खरपूस असा भाजला, गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये लगेच कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. हा कांदा भाजतच राहील तोपर्यंत पटकन एक सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्याला करायचे आहेत 500 सबस्क्रायबर पूर्ण. त्याच्यासाठी मला नक्की मदत करा आणि लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का नाही आवडत आहेत. तर आता इथे आपण टाकलेला आहे टोमॅटो. त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, गरम मसाला, मीठ, धनेजिरे पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर हे सगळं टाकून त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पालक. त्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं पालकसुद्धा परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ, मूग डाळ आणि तूर डाळ हे सगळं मी एकत्र भिजत ठेवलं होतं, ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा परतवून लागेल तेवढं पाणी घालून शिजायला ठेवून द्यायचं आहे आणि छान 4-5 शिट्ट्या काढायच्या, जेणेकरून हे गरगरीत शिजलं जाईल आणि मऊसूद भात होईल. त्यानंतर एका साईडला अद्रकचे बारीक तुकडे रेडी ठेवा, उभे असे. आणि त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण हे आपल्याला सगळं तुपामध्ये टाकून एक मस्तपैकी तडका रेडी करायचा आहे. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची थोडीशी आणि आपल्याला हे गरम गरम खिचडीवरती सर्व करायचं आहे. मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली ही पालक दाल खिचडी रेडी असणार आहे खाण्यासाठी. चला तर मग अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, टेक केअर.